नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. तरुणाची हॉटेल व्यवसायात झेप. मुंबई गोवा हायवेलगत अगदी हाकेच्या अंतरावर द व्हिलेज या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. एक सर्वसामान्य घरातील तरुण याने नुकतंच द व्हिलेज म्हणजे गाव या नावाने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं आहे. मुंबई गोवा हायवे हा पर्यटकांचा अलिबाग गोवा अनेक फिरण्याची निसर्गरम्य ठिकाणं पाहण्यासाठी इथूनच प्रवास करावा लागतो. पण खवय्यांची मेजवानी इथेच पाहायला मिळत असते. अनेक लहान मोठे धाबे हॉटेल या रस्त्यालगत आहेत. पण माझ्या गावाकडील माणसाला चांगलं रुचकर चविष्ट स्वादिष्ट जेवण मिळावं यासाठी द व्हिलेज या नावाने हे हॉटेल सुरू झालं आहे. सर्व सुखसोयी, मुलांसाठी मनोरंजन, मीटिंग हॉल, वाढदिवस, फॅमिली रूम या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणूनच चर्चा जोरात आहे. पहिलं हॉटेल कर्जत भिलवले येथे सुरू केलं होतं आणि ते हे स्वप्नातील दुसरं हॉटेल आपल्या भेटीला आलं आहे. एकदा भेट द्यावी असा आग्रह हॉटेलचे मालक एक तरुण आपल्याला साथ घालत आहे. पहिले जे आपलं पहिलं रेस्टॉरंट आहे ते चौक कर्जत रोडला भिलवले म्हणून ND-स्टुडिओच्या पुढे आहे द व्हिलेज. लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण देश राज्य ठप्प झाला होता. त्यावेळी फक्त 2च इंडस्ट्री चालू होत्या, एक तर तुमचं रेस्टॉरंट आणि दुसरं मेडिकल इंडस्ट्रीज आणि ग्रॉसरीवाला. तर मी विचार केला की आपण नव्याने जे बिझनेस आपण करतोय ते तर लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद झाले होते. मग नव्याने एक पॅशन होतं खूप दिवसापासून की काहीतरी वेगळं करायचं आहे. तर म्हटलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये मराठी माणसाची संख्या खूप कमी होती. तर म्हटलं आपण इच्छाशक्तीच्या जोरावरती, आपल्या मेहनतीच्या जोरावरती आपण नक्कीच याच्यामध्ये प्रयत्न करून पुढे जाण्यासाठी 100% प्रयत्न करू.
आणि कर्जतनंतर ही दुसरी जी शाखा आहे आमची द विलेजची, ही या शिरडोन मुंबई गोवा हायवे जे आहे या शिरडोन गावा ठिकाणी आम्ही आता ओपन केलेली आहे. द विलेज हे नाव आपल्या ही संकल्पना कशी आपल्या डोक्यात आहे? द विलेज कर्जतमध्ये जे लोक मुंबईवरून येतात ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी इकडचं गावाकडचं फूड त्यांना एन्जॉय करायचं असतं. तर आम्ही विचार केला की एक चांगल्या लेवलचं रेस्टॉरंट, नीट अँड क्लीन, हायजेनिक आपल्याला कसं देता येईल. आणि इकडे जे नॉर्मल फूड आहे, चायनीज असेल, इंडियन, तंदूर, त्याच्यासोबत आपल्याला इकडची गावाकडची चव पण आपल्याला कशी देता येईल, त्या प्रयत्नाने आम्ही द विलेज नाव ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि तिकडचं जे रेस्टॉरंट आहे ते पूर्ण नॅचरल वूडमध्ये वगैरे आहे. तर त्या थीमला मॅच होईल असं आपण नाव तिकडे घेतलं आणि मग ते नाव आम्ही ट्रेडमार्क करून घेतलं. म्हणून जेवढे पण आम्ही याच्या पुढे रेस्टॉरंट भविष्यामध्ये ओपन करण्याचं प्लॅनिंग करतो हे सगळं द विलेजच्याच नावाने असणार आहे. हा गोवा हायवे जो आहे या हायवेलगत अनेक मोठमोठे छोटे धाबे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर या धाब्यांसंदर्भात आपली एक काय आपण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली तरतूद असणार आहे महत्त्वाची? ह्या रोडचा मी पूर्ण सर्वे केला, अभ्यास केल्यानंतर आम्ही इकडे रेस्टॉरंट टाकण्याचा प्रयत्न केला. ह्या रोडला ढाब्यांचं प्रमाण खूप जास्ती आहे आणि खवयांची पण ह्या रोडला कमी नाही आहे. तर मी सगळं सर्वे केल्यानंतर बघितलं इकडचं जे देशी गावठी आपल्या गावाकडचं जे फूड असतं, आगरी स्टाईलमध्ये असेल, मालवणी स्टाईलमध्ये असेल, इकडे हे फूड खूप जास्ती आहे. तर आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणजे आपल्याकडे आगरी स्टाईलचं जेवण, मालवणी कोकणी स्टाईलचं जेवण, काळ्या मटणामध्ये जे स्टार्टर्स आहेत, खरडा चिकन आहे, हे तर आपण आणलं आहे. याच्यासोबत आपण अजून जास्तीत जास्त चांगलं काय देता येईल. मग आपण जर मुंबईला एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलो जेवायला, तर तिकडे जे काय मेनू असेल, कॉन्टिनेंटल असेल, पंजाबी असतील, तंदूरच्यामध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत. तर आम्ही इकडे पूर्ण प्रयत्न केला आहे की गावाकडचं जेवण तर आपल्याला मिळेलच, त्यासोबत आपल्याला मुंबईला जायची गरज लागणार नाही. तेवढं चांगल्या प्रकारचं जेवण, चांगल्या प्रकारचं ॲम्बियन्स आम्ही इकडे क्रिएट केलं आहे. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सीटिंग आम्ही ठेवल्यात. म्हणजे AC हॉल असेल, फॅमिलीसाठी वेगळं AC असेल, एक ग्रीक थीम म्हणून आम्ही एक कन्सेप्ट आणली आहे इकडे की तिथे गेल्यानंतर आपल्याला थोडंसं पूर्ण ॲटमॉस्फिअरच वेगळं मिळतं की अरे आपण कुठेतरी एक वेगळ्या ठिकाणी आपण आलो आहे. इकडच्या कॉटेजेस असतील, ओपन डायनिंग आहे आमच्याकडे. तुमच्या शामियाना आम्ही एक स्पेशल डायनिंग बनवलेली आहे, जिकडे किटी पार्टी असेल, बड्डे पार्टी असेल 15-20 लोकांसाठी, किंवा इकडे सेलिब्रेशनसाठी आम्ही एक सेपरेट डेस्क बनवला आहे की कोणाचाही बड्डे असू द्या, कुठल्याही कस्टमरचा, तर त्यांना एक स्पेशल आपल्याला ट्रीट काय देता येईल तो आमचा पूर्ण प्रयत्न असल्यामुळे आम्ही इकडे एक स्पेशल सेलिब्रेशन डेस्क बनवला आहे. तो सगळ्यांसाठी कॉमन आहे, तो कुठल्याही प्रकारचे त्याला चार्जेस नाही आहेत, पण प्रत्येकाला एक आठवणीत राहणारा आनंदाचा क्षण हा आमचा प्रयत्न आहे की द विलेज आपल्या आनंदामध्ये 100% आपल्यासोबत असलाच पाहिजे आणि आठवणीत राहिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही एक त्यासाठी सेलिब्रेशन डेस्कचे बनवलेलं आहे. आमच्याकडे लाईव्ह सिंगिंग ही रोज असते. जनरली लोक फ्रायडे, सॅटर्डे, संडे किंवा वीकेंडला ठेवतात, पण आमचा प्रयत्न आहे की आपल्याला येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला आनंद हा दर दिवशी द्यायचा आहे. म्हणजे असं नाही की फक्त संडे आणि सॅटर्डे आहे म्हणूनच आपण तिकडे जाऊन एन्जॉय केलं पाहिजे. आपला प्रत्येक दिवस आनंदामध्ये कसा जाईल हा आमचा पूर्ण प्रयत्न आमच्या सगळ्या कस्टमरसाठी आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे 30च्या 30 डेज पूर्ण महिनाभर आपल्याला लाईव्ह सिंगिंगच भेटणार. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्या आवडीचे सॉन्ग असतील, जे तुम्हाला स्वतःला गायचे असतील, त्या सगळ्यांसाठी आम्ही सगळ्या फॅसिलिटी पूर्ण कस्टमरसाठी ठेवलेल्या आहेत. ग्राहकांना आपण येण्यासाठी काय आव्हान करणार आहात, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, ग्राहकांना आपण कशा पद्धतीने या आल्यानंतर तुमची व्यवस्था असणार आहे? ग्राहकांना मी एवढं सांगेन की आपण एकदा इथे व्हिजिट केल्यानंतर जे आम्ही फक्त सोशल मीडियावरती ॲडव्हर्टायझिंग किंवा यासाठी आम्ही बोलत नाही. आमच्याकडे जे फूड आहे, कर्जतचं रेस्टॉरंट खूप साऱ्या लोकांना माहिती आहे. इकडे आमचे बरेचसे कस्टमर पनवेलच्या जवळपास आहेत. ते म्हणले सर आम्हाला खूप बरं झालं की तुम्ही जवळ रेस्टॉरंट उघडलं, आम्हाला इकडे येता आलं. खवयांना आमचे जे खवय्ये आहेत, आमचे रेस्टॉरंटचे रेग्युलर गेस्ट आहेत, इकडे आल्यानंतर तुम्हाला एक तर सगळ्यात पहिले हायजेनिक प्रत्येक गोष्ट भेटेल, तुम्हाला चांगल्या प्रकारची सर्व्हिस भेटेल. म्हणजे आमचा वॉशरूम जरी तुम्ही बघितलात तर लोकांचे रेस्टॉरंट पण तसे नाही, त्या लेवलचं आमचं वॉशरूम आहे. कारण आम्ही प्रत्येकाची काळजी घेतो, प्रत्येक फॅमिलीची आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट्स आहे. म्हणजे आम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टींना खूप जास्त इम्पॉर्टंट देतो की आलेला आमचा कुठलाही कस्टमर 100% हॅपी कसा होईल तो आमचा पूर्ण प्रयत्न असतो. आमच्याकडं फूड क्वालिटी तुम्ही बघाल तर मेनू आमच्याकडं खूप मोठ्या लेवलचा मेनू कार्ड आहे. म्हणजे मुलांसाठी स्पेशल मेनू आम्ही बनवलेला आहे की मुलांच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांसाठी बनवलेल्या आहेत. लेडीजसाठी, किटी पार्टीसाठी आपण एक मेनू बनवलेला आहे स्पेशल. म्हणजे आपल्याकडे व्हरायटी आपण खूप केलेलं की आले का प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये आनंद घेता येईल. की असं नाही की फक्त मला स्पायसी आवडतं तर इकडे स्पायसीच मिळतो, मला जर नॉर्मल खायचं आहे, मला काहीतरी पिझ्झा खायचं आहे तर त्याच्यासाठी पिझ्झाही आहे, पास्ता खायचं. म्हणजे जी गोष्ट आमच्याकडे जे डेझर्ट्स आहेत, म्हणजे लहान मुलांना किंवा फॅमिलीला ते एवढे आवडतात, कारण ते डेझर्ट्स आपल्याकडे इथे कुठे मिळत नाही. कारण ते सगळे मुंबईला 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्येच मिळतात. ते डेझर्ट्स पण आम्ही इन हाऊस बनवतो. का तर आपल्या इकडे आल्यानंतर इथल्या माणसाला कुठेही मुंबईला जायची आवश्यकता लागणार नाही आणि ती सर्व्हिस, त्या टाईपचं ॲम्बियन्स आणि ते फूड आम्ही इथे देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी सर्वांना एकच विनंती करेन, आपण एकदा इकडे येऊन व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर आपण बघाल की आम्ही इंस्टाग्रामवरती कस्टमरचे रिव्ह्यूज जे आहेत ते अपलोड केलेत. म्हणजे लोक एवढे उत्साहाने आनंदाने ते रिव्ह्यू देतात की आम्हालाही मन भरून येतं की आम्ही जे काय लोकांसाठी, पब्लिकसाठी जे करण्याचा प्रयत्न करतोय की त्याची पोचपावती लोकांच्या रिव्ह्यूच्या माध्यमातून आम्हाला मिळते.